बॉल झालेला आहे. त्यानंतर संतोष कोम हा गोलंदाज बिलवाडा संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. संतोष कोम आपण जर पाहिलं तर एक चांगला गोलंदाज आहे, त्याच्याकडे भरपूर क्षमता आहे, चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना दिसतोय, भरपूर सामन्यामध्ये दिसतोय, एक चांगला गोलंदाज आहे या केसीए मधला. आता मात्र यावेळेस पहिला षटक तो हाताळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट सुरुवात करेल यावेळेस पॅव्हलियन एंड कडून. स्ट्राईक एंडला फलंदाज वैभव पाटील, डाऊन स्ट्राईकला फलंदाज ऋतिक येतोय आणि आता पाहिलं तर संतोष कोम सुरुवात करतोय या षटकाची. स्ट्राईक एंडला फलंदाज वैभव साडे जर पाहिलं तर ऑफसाईडच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये, त्यानंतर ऑन साईडच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. आता मात्र यावेळी जर पाहिलं सामन्याला सुरुवात. ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट, ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. षटकातील पहिला चेंडू असेल. आता मात्र काय करते तर कटकांचा प्रयत्न होता, अपील यावेळेस केली गेली आहे, पण पंचांमध्ये त्याचा काही परिणाम झालेला नाहीये. अपीलचा आणि चेंडू जाईल निर्धाव. पहिला चेंडू टाकतो निर्धाव. ऑफसाईड ऑफ स्टंप चेंडूची हाताळणी करतो गोलंदाज संतोष कोम. अतिशय सुरेख सुरुवात, चांगली सुरुवात केलेली या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची नोंद हाताळणी करतो यावेळेस संतोष. काही समजत नाही, फलंदाज वैभव याला जागेवर घालण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्या माध्यमातून. आता मात्र निर्धाव चेंडू या षटकातील पुढील चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेट. दुसरा चेंडू वैभव साठी. आता मात्र फुल टॉस चेंडू, चेंडूला ड्रायव्हर चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. फक्त आणि फक्त एका धावेने, एका धावाने आपलं अकाउंट ओपन केलेलं वैभव आणि संघात सुद्धा खाता उघडतो या एका धावेने. चेंडू टाकून झालेला एकंदरीत दोन चेंडूमध्ये एक धाव खर्च करतोय गोलंदाज संतोष. आता मात्र ऋतिक हा फलंदाज डावकृताचा फलंदाज आहे. राईट हँड आणि लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आपण पाहिलं जातो याच्या मोरीसंघाच्या माध्यमातून. लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन आपण जर पाहिलं तर निश्चितच यावेळी जर पाहिलं तर निश्चित क्षेत्ररक्षण करण्याच्या संघाची निश्चितच तारांबळ यावेळेस उडालेलं आहे. आणि आता मात्र दोन चेंडू टाकून झाले, दोन चेंडू टाकून झालेल्या षटकातील तिसरा चेंडू. आता मात्र ऑन साईडच्या दिशेने डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलं जातं यावेळेस ऋतिक साडी. ऋतिक आपण जर पाहिलं तर कमी वयाचा रोशन का कमी वयाचा हा फलंदाज स्ट्राईक एंडला असेल. डावकृताचा फलंदाज संतोष कोम वर्सेस रोशन. षटकातील तिसरा चेंडू असेल रोशन साठी. आता मात्र चांगला फंड हाफ हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय सुरेख झेल यावेळेस टिपला जातोय. फलंदाज होईल बाद म्हणजे रोशन हा फलंदाज बाद होतोय. कृष्णा होता त्या ठिकाणी, त्याच्या माध्यमातून सुरेख झेल त्याने टिपलेला आहे आणि पहिला गडी बाद झालेला आहे. आता मात्र आपण जर पाहिलं तर मोरी संघाचा रोशन हा फलंदाज शून्यावरती बाद होऊन तंबूत परततोय. धावसंख्या कायम आहे, धावफलकावर एक धावा. चेंडू टाकून झालेला आहे तीन चेंडूमध्ये एक धाव त्याने खर्च केले आहे. संतोष कोम हा गोलंदाज एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. आता मात्र एक्सपिरियन्स पुरेपूर वापर करून घेतोय. प्रवीण भोईर नवीन फलंदाज आले मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या कायम आहे, धावफलकावर एक धावा. गडी बाद झालेला एक रोशन हा बाद होता फलंदाज. त्यानंतर त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज आपण पाहतो प्रवीण भोईर. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दिशेने वाटचाल करतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल. चेंडू टाकून झाले तीन या षटकातील चौथा चेंडू आपण पाहतोय यावेळेस संतोष कोम गोलंदाज तयार. षटकातील चौथा चेंडू यावेळेस स्ट्राईक एंडला फलंदाज प्रवीण भोईर. आता मात्र लागून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची एज लागून जात आहे या शॉर्ट गली क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट. चांगला क्षेत्ररक्षण यावेळेस विकेटच्या मागे. चांगला थ्रो, परंतु निशाणा काही मात्र साधला आला नाहीये. एक धाव कंप्लीट. एका धावाने प्रवीण स्वतःचा खाता उघडतो. संघाची धावसंख्या पोहोचवते 2 वरती. धावसंख्या 2. एक गडी बाद 2 धावा. यंग स्टार मोरी वर्सेस एसबीबी या दोन संघादरम्यान आपण सामना पाहतोय. चेंडू टाकून झाले 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करतो गोलंदाज संतोष कोम. या षटकातील 5वा चेंडू असेल. फलंदाज वैभव पाटील साडी. वैभव पाटील स्ट्राईक एंडला आहे हा फलंदाज. आता मात्र शॉर्ट पिच चेंडूला फोर्स केला. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट केले जाते दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. फटका पण चांगला होता, परंतु तितका चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये प्रोटेक्शन आहे
आणि त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाही. धावसंख्या 3, 1 गडी बाद 3 धावा. यंगस्टार मोरी संघ आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये निश्चितच सावध रीतीने सुरुवात करताना दिसतोय. यावेळेस आता मात्र प्रवीण असे स्ट्रायकरला मोठा फरक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाही. षटक संपलेलं आहे. पहिलं धावसंख्या फलकावर फक्त आणि फक्त 4 धावा. षटक क्रमांक 2 हाताळी गोलंदाज ट्रॅकमध्ये सज्ज होईल ललित भवर हा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळेस हिल एंड करून यावेळेस सुरुवात करतोय. षटकातील पहिला चेंडू असेल प्रवीणसाठी. आता मात्र चांगला फटका, चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न, यावेळेस काय करतोय तर इशारा येतो पंचांचा. 6 धावांसाठी षटकार. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवतोय. ओव्हर पिच टाकला होता गोलंदाज ललित याने. त्या चेंडूला आता मात्र टोला होतोय प्रवीण भोईद या फलंदाजाने. 6 धावांसाठी षटकार येतो. षटकाराने धावसंख्येला काळ, धावसंख्या फलकावर झालेली आहे. मोरी संघाची 1 गडी बाद 10 धावा. 10 धावा झालेल्या प्रवीण भोईर. आता मात्र इन्फॉर्म हा फलंदाज आहे, त्याच्या माध्यमातून चांगला फटका त्याने सजवलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवतोय. षटकार प्राप्त करतोय. वैयक्तिक खेळतोय 8 वरती. त्यानंतर वैभव पाटील करतोय वैयक्तिक या 2 धावेवरती खेळतोय. संघाची धावसंख्या 10 वरती पोहोचली गेलेली आहे. आता मात्र चांगला फटका इनटू द गॅप. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. फुटबॉल स्टाईल पद्धतीने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता यावेळेस कृष्णा मार्फत, आणि या 2 धावा मिळतील यावेळेस फलंदाजी करणाऱ्या संघाला. या 2 धावाने धावफलक आता मात्र 12 वर पोहोचली गेली. धावसंख्या 12, 1 गडी बाद 12 धावा. आता मात्र थोडासा मागडा ठरला जातोय गोलंदाज ललित भवर. 2 चेंडूमध्ये एकंदरीत त्याने 8 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. आता पाहायचं आहे उर्वरित 4 चेंडूमध्ये कशा प्रकारे तो गोलंदाजी करेल, कशा प्रकारे धावा खर्च करतो याकडे पाहण्याकरिता. आता मात्र चेंडूला खोदून गेला. चेंडू जाईल इनटू द गॅप बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी कॉपी बुक स्टाईल मध्ये चौकार येतोय आणि या चौकाराने संघाची धावसंख्या फलकावर 16 धावा. धावसंख्या 16, 1 गडी बाद 16. आता मात्र यावेळेस काय करतो त्याचे क्लास दर्शवतोय फलंदाज प्रवीण भोईर. ओव्हर पिच टाकला होता गोलंदाज ललित याने. चेंडू पाठवायच्या मैदानाच्या आतमध्ये व्हॉलंटियर्स तिकडे असलेल्या आणि लक्ष द्यायचं आहे. चेंडूची पूर्तता करायची आहे. एकाच जागेवर उभा राहून चालणार नाहीये. व्हॉलंटियर्सला विनंती असेल मैदानाच्या चारी दिशेने उभे राहा, जेणेकरून लगेच चेंडूची पूर्तता होईल याकडे लक्ष द्यायचं. व्हॉलंटियर्स न्यूबाईस कामन संघाची विनंती असेल. चेंडू नवीन पुरवायचा आहे. आता तर पाहिलं तर धावफलकावर नजर टाकली. धावसंख्या 16 धावा. यावेळेस काय करते तर एकंदरीत 3 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा खर्च करतोय गोलंदाज ललित भवर. षटकातील 4था चेंडू प्रवीण साठी हा चेंडू. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू आखोटामध्ये चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस फटका मात्र फसलेला आहे. चेंडू जाईल निर्धाव.
फोर्स करता प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये काहीच संपर्क झाला नाही. यावेळेस चेंडू जाईल, नाही तर आता मात्र कम्पॅक करण्याचा यावेळेस प्रयत्न करतो गोलंदाज ललित भोवर. चौथा चेंडू टाकतो निर्धाव. 2 चेंडूचा खेळ शिल्लक या षटकामध्ये. 4 चेंडू टाकून झाले आहेत. 5वा चेंडू असेल फलंदाज प्रवीण साडी. 12 धावा खर्च करतो गोलंदाज ललित भोवर. 5वा चेंडू प्रवीण साडी. हा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आता पाहायचं आता मात्र फुल टॉस चेंडू. आता मात्र यावेळेस काय घडतंय तर सेकंड अटेम्प्ट मध्ये सुरेंद्र फलंदाज होईल बाद, तो म्हणजे प्रवीण भोईर. बॅक टू द पवेलियन गॉन. न्यू बॅटर्स जयेश पाटील स्ट्राईक एंडला असेल. आता मात्र काय घडते तर यावेळेस खेळायचं होतं ऑन साईडच्या दिशेने. चेंडू बॅटमध्ये संपर्क झाला नाही. चेंडू जाईल. निर्धाव. षटक संपलेला आहे. दुसरं धावसंख्या कायम आहे फलकावर. 16 धावा ललित भोवर या गोलंदाजाने सेकंड ओव्हर हाताळला, त्यामध्ये त्याने तब्बल 12 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 4 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. परंतु आता मात्र उर्वरित 2 चेंडूमध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी त्याने केलेली आहे. एक गडी बाद सुद्धा केला होती या षटकामध्ये त्याने. निश्चितच चांगली गोलंदाजी अंतिम 2 चेंडू त्याने केलेले आहे. आता मात्र नवीन गोलंदाज पाहायचा यावेळेस बिपर संघाकडून संतोष कोम हा गोलंदाज म्हणजे ट्रॅक सज्जल ज्याने पहिल्या षटक हाताळला होता. जबरदस्त सुरुवात केली होती. 4 धावा त्याने खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. आता पाहावं लागेल या षटकामध्ये काय कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष राहिलेलं आहे. संतोष कोम हा गोलंदाज वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल. धावसंख्या कायम आहे फलकावर. 16 धावा प्रत्येक षटकामध्ये आजच्या सरासरीने वाटचाल करतो यंगस्टार स्पोर्ट्स मोरी हा संघ. अजून सुद्धा त्यांच्याकडे भरपूर फलंदाजी लाईनअप आहे. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. पाहिजे त्यांचा वापर कशा प्रकारे करेल हा संघ यंगस्टार मोरी विरुद्ध आपण जर पाहिलं तर निश्चितच बीबीपा या 2 संघाच्या दरम्यान सामना सुरू आहे. संतोष कोम या षटकातील पहिला चेंडू असेल फलंदाज वैभव साठी. वैभव वैयक्तिक खेळतोय आपण तर पाहिलं तर निश्चित 2 धावावरती तो खेळतोय. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र यावेळेस त्रिफला वाजता फलंदाज बाद होईल, तो म्हणजे वैभव पाटील. खेळायचा होता स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, परंतु काय करतात निश्चितच चेंडूने यष्टांचा वेध घेतला आणि सरळ यष्टांमध्ये आदळतोय. आणखीन एक गडी बाद झालेला यष्टार मोरी संघाचा वैभव पाटील, ज्याने मागच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती, परंतु या सामन्यामध्ये आता मात्र अपयशी ठरतोय. अपयशी ठरलेला आहे फलंदाज या सामन्यामध्ये वैभव पाटील. तिसरा गडी बाद झालेला यंगस्टार मोरी संघाचा. वैयक्तिक 2 धावा करून तंबूत परततोय. चांगली गोलंदाजी संतोष कोम मार्फत निश्चितच ओळखला होता फलंदाजाला कशा प्रकारे तो खेळेल. शॉट पण त्या तितकं चांगलं शेत गोलंदाजी करण्याचा मानस यावेळेस दर्शवतोय गोलंदाज संतोष कोम. तर यावेळेस काय करतोय तर फलंदाज बाद झालेला वैभव पाटील. तर न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये लहू घोषे हा फलंदाज सज्ज होईल. स्ट्राईक केला असेल. धावसंख्या कायम आहे. धाव फलक 16 धावा. आता मात्र यावेळेस थोडासा मागे पडताना दिसतो यंगस्टार मोरी संघ या षटकामध्ये. कुठे ना कुठे लागोपाठ 2 गडी बाद झालेले आहेत. प्रवीण बाद झाला या अगोदर. वैभव पाटील सहसा फलंदाज बाद झालेला. आता मात्र लघु घोषे आणि जयेश पाटील या फलंदाजांना आता मात्र एक पार्टनरशिप बनवावी लागेल, जेणेकरून आपण जर पाहिलं 70च्या पलीकडे धावसंख्या उभारली तर एक सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचू शकतोय. कारण आपण जर पाहिलं तर कालच्या दिवसापासून भरपूर धावांचा पाऊस पडलेला आहे. एकंदरीत 92 धावा बनवल्या. तर कालच्या दिवसामध्ये चिंचोडी या संघाने चांगली फलंदाजी केली होती. ज्ञानेश्वर स्मृती चिंचोडी संघाने चांगली कामगिरी केली होती. कामनबाईज कामन संघाच्या विरुद्ध 92 धावांचं यावेळेस टार्गेट सेट केलं होतं. आता पाहायचं यंगस्टार मोरी संघ किती धावांचं टार्गेट सेट करेल. पहिला चेंडू आता मात्र लहूसाठी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूवर बॅटमध्ये काही संपर्क झाला नाही. चेंडू जाईल. यावेळेस निर्धाव डॉट बॉलची सांगता समाप्ती आणि निर्धाव चेंडूची नोंद संतोष कोम. यावेळेस एक चांगला सक्सेसफुल गोलंदाज आहे या संघातला. त्याच्या माध्यमातून भरपूर चांगल्या प्रकारे गोलंदाजी होताना दिसतोय.
आता मात्र काय करते तर धावसंख्या फलक स्थिर आहे 16 वरती. लहू घोषे तयार. पुढे चेंडू आता मात्र बॅकफुटमध्ये जाऊन चेंडूला पंच केलाय. चेंडू जाईल यावेळेस मिड ऑफ क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आता मात्र जितू माले याच्या माध्यमातून. संघाचा कर्णधार सुद्धा आहे. एक धाव मिळेल. एका धावानिशी स्वतःचा अकाउंट ओपन करतो फलंदाज लहू घोषे. संघाची धावसंख्या पाठवतोय 17 वरती पोहोचवते. धावसंख्या 17. आता पाहायचा 17चा खतरा कोणाच्या बाजूने. संतोष कोम यावेळेस अतिशय सुरेख डिलिव्हरी. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. अतिशय सुपर डिलिव्हरी बाय संतोष कोम आणि फलंदाज झालेल्या बाद तो म्हणजे जयेश पाटील. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस काय गेलं तर निश्चितच फिंगर रोल केलं होते चेंडूवरती संतोष याने. आणि फलंदाज झालेल्या बाद तो म्हणजे जयेश पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. सपशेल अपयशी ठरलेला आहे हा फलंदाज. शून्यावरती बाद होऊन तंबूत परततोय. त्याच्या जागेवर न्यू बॅटर दीपक पाटील. हा फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. अत्यंत भरपूर चांगले फलंदाजी लाईनअप आहे मोरी संघामध्ये परंतु त्याचा चांगला प्रकारे वापर करणं गरजेचं आहे. कारण आपण जर पाहिलं तर धावफलक कायम आहे स्थिर आहे 17 वरती. तिसऱ्या हातातले गोलंदाज संतोष कोम. त्याच्या माध्यमातून एकंदरीत भरपूर चांगल्या प्रकारे गोलंदाजी त्यांनी केलेली अद्यापर्यंत आणि चांगल्या प्रकारे विकेट सुद्धा संपादन करतोय. षटकातील पुढे चेंडू दीपक साडी. आता मात्र यावेळेस चेंडूला खोदून काढला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. चांगला क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव यावेळेस मिळाली जाईल फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्या आता मात्र 1 ने पुढे सरकली जाईल पोहोचली जाईल ती म्हणजे 18 वरती. आता मात्र यावेळेस दीपक पाटील या फलंदाजानं आपला स्वतःचं खातं उघडलेलं. यावेळेस एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचवते 18 वरती. लहू घोषे आणि दीपक पाटील या दोन फलंदाजांना आता मात्र मोठे फटके यावेळेस खेचावे लागतील कारण भरपूर यावेळेस काय करते तर चेंडूचा पाठला करला होता. वाईट चेंडूचा इशारा. अवांतर धाव मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. नियंत्रण नव्हता. गोलंदाज स्लोअर वनचा मारा करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूची दिशा खराब झाली आणि दशाही खराब झालेली. आता मात्र आपण जर पाहिलं तर धावसंख्या आता मात्र 1 ने पुढे सरकली जाईल पोहोचली जाईल. धाव फलकावर 19 धावा. संतोष कोम चेंडू टाकून झालेल्या षटकातील 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा तो खर्च करतोय. शेवटचा चेंडू आता मात्र चेंडूला पुल केलाय. चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. यावेळेस काय करताय तर एकदा मात्र कंप्लीट खराब क्षेत्ररक्षण. फेकी होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि या 2 धावाने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 21 झालेली आहे. षटक संपलेलं आहे तिसरं. धावसंख्या 21. 4 गडी बाद 21 धावा. यंगस्टार मोरी संघ आपण जर पाहिलं निश्चितच एक भरपूर अनुभवी संघ यंगस्टार मोरी संघ भरपूर काळापासून निश्चितच चांगला परफॉर्मन्स दाखवत आलेला आहे परंतु आता मात्र या सामन्यामध्ये निश्चितच कुठे ना कुठे कमतरता जाणवली आहे. चांगला परफॉर्मन्स दिसून येत नाही त्यांच्या संघाच्या माध्यमातून. 21 धावा अजून सुद्धा बनवलेल्या आहेत. त्या फलकावर येणाऱ्या 2 षटकांचा खेळ शिल्लक राहिलेला पाहिजे. 2 षटकामध्ये यावेळेस किती धावांपर्यंत पोहोचेल मजल मारेल यंगस्टार मोरी संघ. आपण जर पाहिलं एकंदरीत 50च्या पलीकडे धावसंख्या उभारावी लागेल कारण 50च्या पलीकडे धावसंख्या जर उभारली तर एक सेफ टोटल चॅलेंजिंग टोटल आपण जर म्हणू शकतो परंतु आता मात्र या 2 फलंदाजांना तितकं चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. दीपक पाटील आणि लहू घोषे हे 2 बॅटर्स आपण पाहतोय मोरी संघाच्या बाजूनं वतीनं खेळतात. मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता मात्र नवीन गोलंदाज प्रेम येतोय. राऊंड विकेटने यावेळी सुरुवात करेल. राईट आर्म राऊंड विकेटने सुरुवात. फलंदाज दीपक पाटील साठी षटकातील पहिला चेंडू असेल. आपण जर पाहिलं तर ऑनसाइडच्या दिशेने डीप मध्ये क्षेत्ररक्षण. त्यानंतर यावेळेस सतीश सुरेख डिलिव्हरी. खोलवाटामध्ये चेंडू होता. खेचून काढण्याचा प्रयत्न होता पण चेंडूने वाईट मध्ये का संपर्क झाला नाही. चेंडू जातो निर्धाव. डॉट बॉलची समाप्ती. एक भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. प्रेम हा गोलंदाज भरपूर चांगला गोलंदाज आहे. त्याच्याकडे दर्जा आहे क्लास आहे आणि एक चांगला अनुभव सुद्धा आहे या गोलंदाजाकडे. पहिला चेंडू टाकतो निर्धाव. फलंदाज दीपक पाटीलला काय समजत नाहीये. ब्लॉक केला जातो यावेळी दीपक याला. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न. काय घडतंय तर सुरेख डिलिव्हरी. चेंडू पर्यंत थोडासा उसळी घेतो सरळ विकेट किपर याच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. निर्धाव चेंडूची नोंद सांगता समाप्ती झाली. आता मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू टाकतो निर्धाव. गोलंदाज प्रेम.
पुरुषांनी यावेळेस काय करते तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि आता तर पाहिलं तर निश्चित षटकापासून थोडी दूर चेंडू ठेवलेला आहे गोलंदाज प्रेम यांनी नागोपाळ 3 चेंडू टाकतो निर्धाव व्हेरिएशन भरपूर करतोय कधी शॉर्ट पिच चेंडू टाकतो कधी खोलवट चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज प्रेम डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे या संघातला बिपाड संघाचा गोलंदाज पण याला पण पाहतोय लागोपाठ 3 चेंडू निर्धाव टाकतोय हा गोलंदाज प्रेम हा गोलंदाज या षटकातील पुढील चेंडू असेल दीपक पाटील साडी षटकातील चौथा चेंडू असेल आता मात्र काय करताय तर चेंडू जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार आणि वाईटचा इशारा आलेला एकंदरीत 5 धावा मिळतील फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि या 5 धावाने आता मात्र धावांची टोटल जर बघितली तर 26 धावा वर पोहोचले गेले धावसंख्या 26 खराब चेंडू टाकला होता चेंडू पाठवायचा आहे मैदानी मध्ये धावसंख्या झालेल्या 26 धावा चेंडू टाकून झालेल्या 3 आता मात्र 3 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळल्यानंतर आता मात्र वाईट चेंडू टाकतो वाईट +4 एकंदरीत 5 धावा खर्च करतो या चेंडूवरती प्रेम हा गोलंदाज वेग काढण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा परंतु नियंत्रणमध्ये नव्हता आणि चेंडू डाऊन द लेफ्ट साइड हाताळणी करतोय वाईटचा इशारा झालेला आहे 4+1 5 धावा खर्च करतो या चेंडूवरती चेंडू टाकून झालेल्या 3 प्रेम गोलंदाज पुन्हा एकदा तयार फलंदाज दीपक साडी दीपक वैयक्तिक खेळतो 1 वरती 4 चेंडू त्याने सामना केलेला आतापर्यंत या षटकातील पुढील चेंडू असेल फलंदाज दीपक साडी दीपक प्रेम राऊंड विकेटने आता मात्र हवेमध्ये चेंडू आहे चेंडूच्या खाली पायचा आहे कोणतं क्षेत्र खेळील नाही चेंडू पडतोय नो मॅन्स लाईनवर ट्रॅव्हल होतोय 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून एका धावाने आता मात्र धाव फलक थोडंसं पुढे सरकलं जाईल ती म्हणजे 27 धावा प्रयत्न भरपूर चांगले आहेत परंतु प्रयत्नाला यश मात्र प्राप्त होत नाही दीपक याचं निश्चितच एक चांगला अनुभव फलंदाज आहे भरपूर काळापासून तो क्रिकेटमध्ये आहे परंतु यावेळेस जर पाहिलं तर थोडासा इन फॉर्म मध्ये नाही दिसत नाहीये आउट ऑफ फॉर्म दिसतोय आता मात्र मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न उंची जास्त अंतर कमी पायाचा का संतोष कोम याचा प्रयत्न होता परंतु चेंडू पडतोय नो मॅच लॅन मध्ये ट्रॅव्हल होतोय 2 धावा मात्र कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या झालेली आहे ते म्हणजे फलकावर 29 धावा धावसंख्या 29 चेंडू टाकून दिलेला 5 या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज प्रेम हा गोलंदाज एक चांगला गोलंदाज आहे आणि चांगला आपल्या चेंडूचा दर्जा दाखवतोय क्लास दाखवतोय या षटकामध्ये शेवटचा चेंडू आता मात्र शॉर्ट पेस चेंडूला यावेळेस काय करतात चेंडू सरळ निघून जाईल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार शॉर्ट पिच चेंडू टाकला होता गोलंदाज प्रेम याने त्या चेंडूवरती बॅकफूट वरती येऊन चेंडूला पंच केलाय फलंदाज लहू घोषे आणि चेंडूला पाठवतोय वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने धावसंख्येला आकार धावसंख्या 35 धावा झालेली आहे 4 गडी बाद 35 धावा षटक संपलेल्या 4थं आता मात्र 1 षटकाचा खेळ शिल्लक राहिलेल्या पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या झालेल्या 35 4 गडी बाद
आणि यावेळेस संकेत करायचे धावा किती मिळते 1/2 2 धावा आणि बरोबर तर या 2 धावा उसारावरचा प्रयत्न होता तर फलंदाज बाजूने यावेळेस खूप पाणी चांगला पत्ता चेंडूला ट्राय करून जाईल लॉंग बॉलच्या दिशेने चांगला सुपरच आणि त्यामध्ये कंप्लीट दोन्ही बॅटर्स धावसंख्या आतापर्यंत सुरत जाईल पैशावर 38 धावा झालेला आहे धावसंख्या 38 प्रवीण आहे आपण पाहतो लघु घोषे याला आपण पाहतो असा मात्र पण आपण करावं लागेल लघुवाला एक सत्तू आहे प्रवीण पवार यानंतर होणाऱ्या वीर मराठी डोंगरीपणा विरुद्ध ओम साई मोळी दोन्ही संघटनाला आलेला आहे आयोजक करणाऱ्या संघाला टॉस करून घ्यायचा आहे यश 11 डोंगरीपणा विरुद्ध ओमसाई मोळी दोन्ही संघांदरम्यान यावेळेस टॉस होतोय ही विनंतीपर्यंत यावेळेस
टॉस होतो यावेळेस दूर घुमाले सुरुवाती मोरी वर्सेस आपण पाहतो सामना डोंगरीपणा टॉस जिंकलेला आहे. मोरी संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. एक साई मोरी संघ नाणेफेक जिंकलेले आहे आणि पुन्हा आपल्याला नेण्याचा खेळवायचा आहे. यावेळेस सामना सुरू आहे. तर मोरी वर्सेस आपण जर पाहिलं तर आता मात्र निव्वळ या दोन संघांचा सामना सुरू आहे. दोन्ही धाव बनवलेले आहेत. मोरी या संघाने आणि 45 धावांचा आव्हान लक्ष्य टार्गेट समोर ठेवलेलं आहे. विदीपाड संघाच्या विरुद्ध ते धावांचा पाठलाग करण्यासाठी ललित धोबल आणि प्रवीण परेड हे दोन फलंदाज बदलेच्या आत दाखल झाले. त्यानंतर आयुष्मान मोरी संघाकडून लहू घोषी हा गोलंदाज वलवे ट्रॅक सज्ज होतो. सायकलचा फलंदाज जागुरा असा फलंदाज आहे प्रवीण परेड. कुठेतरी विचार केला तर त्यांनी दिवसात मागच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. या फलंदाजाचा आता 22 आहे. या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारे तो फलंदाजी करेल. एक चांगला फलंदाज आहे. चांगला गुणवत्ता त्याच्याकडे आहे. क्षमता भरपूर आहे. चांगल्या प्रकारे तो भरपूर सामन्यांसाठी कामगिरी करत आलेला आहे हा फलंदाज आणि या फलंदाजाकडे पाहिजे आहे निश्चितच त्याच प्रकारची सातत्य खूप शक्तीने चांगला फलंदाजी करावी लागेल. कारण 40च्या पलीकडे धावसंख्या बनवायची आहे. सुरुवात मात्र यावेळेस चांगली करून द्यावी लागेल. आपण जर पाहिलं तर राहुलच्या दिशेने यावेळेस 2 क्षेत्रक्षण तैनात केलेला आहे. यावेळेस नऊ बसलेल्या गोलंदाजाने फलंदाजासाठी प्रवीण परेड हा फलंदाज सायकलला आहे. आपण पाहतोय पहिला चेंडू हलकेच्या हाताने चेंडूला सर्वात पूर्ण करून चेंडू जाईल विराट क्षेत्रामध्ये जयेश पाटील चेंडूला उचलेल करेल लहूकडे आणि एक धाव मात्र पूर्ण करून दोन्ही फलंदाज एका धावाने आपण जर पाहिलं तर तिथे प्रवीण परेड यांनी स्वतःचं खातं उघडलेलं आहे. संघाचं स्वतः खातं उघडलेलं आहे एका धावेने. आता मात्र तर पाहिलं तर ते आता ललित धोबर हा फलंदाज सायकलला आहे. त्याच्याकडे सुद्धा भरपूर सत्ता आहे. त्याच्याकडे सुद्धा भरपूर अनुभव आहे. काहीचाही अनुभव कोणाला लागेल किंवा लहू गोष्टी त्याची विकेट प्राप्त करून हे पाहणं गरजेचं आहे. उर्वरित येणाऱ्या 5 चेंडू म्हणजे आपण जर पाहिलं तर पहिले सुद्धा मागण्याची पॉवर प्ले आणि विकेटची पॉवर प्लेमध्ये फक्त आणि फक्त 2 क्षेत्रक्षण म्हणजे फक्तच्या बाहेर त्याच्यात कोणाचा नियम यावेळेस लावण्यात आलं. केसीएसच्या माध्यमातून त्याचा भरपूर चांगल्या प्रकारे पालन होताना दिसते. आता मला दोन्ही संघाच्या वतीनं लहू गोष्टी तयार यावेळेस फलंदाज आपण जर पाहिलं मात्र चांगला फटका एक फेकच्या डोक्यावर फटका चढवला चेंडू जाईल वाटपाव चौबाव सीधा रेखा पार हा आला एक बत्तार चौकार आणि या चौकाराने धावसंख्येला आकार धावसंख्या झाले धावफलकावर 5 धावा. 1-5 चांगला फटका एक चांगली सुरुवात ललित धोबर याच्या बॅट मध्ये चांगला फटका होता. एक फेकच्या डोक्यावर त्याने चौकावला होता. आता मात्र चेंडूला पाठवलं होतं डीप एक्स्ट्रा बॉडी लाईनच्या बाहेर 4 धावांचा यावेळेस एक धाव कंप्लीट धावसंख्या आता रखली जाईल 6 वरती पोहोचली गेलेली आहे. यावेळेस सर्वात फक्त आपण जर पाहिलं तर राष्ट्रीय झालेल्या 12 धावा लहू तयार फलंदाज प्रवीण साडी हा चेंडू आता मात्र फटकाचा प्रयत्न करून केला होता. चेंडू चेंडू जाईल पट्ट्यामध्ये बॅकअप यावेळेस होतो फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. आता मात्र या पट्ट्यावरती निश्चितच पाहिलं तर सुरुवात केली आहे. धावसंख्या झालेल्या 13 धावा धावसंख्या 13 कोणता झालेल्या 27 कोणता लहू घोषी या गोलंदाजाचा खराब गोलंदाजी करताना दिसतो. या पहिल्या षटकामध्ये 13 धावा तब्बलपणे खर्च केलेल्या आहेत. प्रवीण परेड हा फलंदाज एक फलंदाज फलंदाजी करताना दिसतो. आता चढवलेला चढवला जातो. यावेळेस लहू घोषीच्या गोलंदाजीवरती पहिले शतक आहे. पावर तिथे शतकाचा चांगला फायदा उचलतो. दोन्ही संघात एक बॉलचा इशारा आलेला आहे. बंचांचा रनअप आणि यावेळेस संघाचा 2 थोडंसं
गोलगोलदार सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस सुरू असलेला सामना बिबवेळा वर्सेस यंगस्टार मोरी. धावसंख्या झालेल्या दाखलकावर 17 धावा. गोलंदाज राज षटक क्रमांक दुसरा. हाताला साडे 45 गुणांची मार्क वरती स्ट्राईक मध्ये सौजन्य होतो. यावेळेस सामना फलंदाज बहुप्रिय हाताचा प्रवीण परेड त्याचा विचार केला तो खेळतो वैयक्तिक 8 वरती. त्यानंतर लेफ्ट ओव्हर खेळतो वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती सकाळी धावसंख्या झालेला फलकावर 17 धावा. षटक क्रमांक दुसरं हाताळतोय राज. पहिला चेंडू शॉट पिच चेंडूला करतोय गोल. पॉवरफुल सक्सेसफुल आणि किती सगळा निघून जाईल. यावेळेस स्पर्धे बॉडी लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या षटकाराने आता मात्र 23 च्या घरामध्ये पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 23. सुपर फलंदाजी शॉट पिच चेंडू त्या चेंडूवरील कनार चढवतोय फलंदाज प्रवीण परेड. हा फलंदाज षटकारवाडी पाठवते. धावसंख्या झालेल्या 23 धावा. खराब गोलंदाजी राजमार्फत थोडा अनुभव कमी या गोलंदाजाकडे. शॉट पिच चेंडू टाकला होता या गोलंदाजानं आणि चेंडूला यावेळेस पाठवते बॉडी लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी प्रवीण परेड. हा फलंदाज आपण जर पाहिला तर दोन्ही फलंदाज अतिशय वर्चस्वानं टॉप मध्ये आहेत. प्रवीण परेड आणि प्रवीण जोडी नगरीच्या माध्यमातून हवं पाऊस अक्षरशः पाहिलेला नगरीच्या काय तर सुधारण्याचा चेंडू होता केला होता. ऑफच्या दिशेने परंतु चेंडू आणि बॅट पर्यंत संपर्क झाला नाही. चेंडू जाईल सरळ विकेट किपर प्रवीण यांच्या हातामध्ये नेतावची दिशेने कपात केलेले एवढेच या गोलंदाजाने. राज हा गोलंदाज या प्रकारची विनंती करावी लागेल. ऑफसाईड टू ऑफस्टंप लाईन टू लाईन विकेट टू विकेट वस्तू करावी लागेल. आता मात्र सुरू राईट दिला चेंडूला पोहोचून झाले. चेंडू जाईल अलॉंग विथ कार्पेटच्या सहाय्याने विदाउट त्या ठिकाणी एक धाव मात्र प्रयत्न दोन्ही मात्र एका धावाने धाव लगातार पलटावर झाले. 24 धावा 24 विदाउट लॉस धावसंख्या 24 धावा. चेंडूवरील 3 आता मात्र 21 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 21 चेंडू आणि 21 धावांची गरज. यावेळेस काय करतो तर चौथा चेंडू असेल. गोलंदाज यावेळेस पाहायला मिळतो संघाच्या माध्यमातून. ऑफसाईडच्या दिशेने वाईट लॉंगआउट आणि लॉंगऑन आहे. त्यामध्ये वर पाहिलं तर वाईट विकेटमध्ये तैनात केलेला. त्यानंतर आपण जर पाहिलं एक पुढं कव्हर पॉईंट शॉर्ट फायनॅन्स शॉर्ट फाईन मध्ये एक क्षेत्रक्षक त्यानंतर एक क्षेत्रक्षक शॉर्ट विकेट क्षेत्रक्षक तैनात केलेला आहे. मात्र वरती चेंडूला फक्त चेंडूला उठतात चेंडूला फेकून बाहेर. आपण जर पाहिलं तर लॉंगऑफ बॉडीच्या बाहेर 6 धावांसाठी हाय अँड हँडसम षटकार. रिपोर्ट आपण जर पाहिलं तर नवीन ओव्हरच्या बॅट षटकार पाहायला पण या षटकारानं धावसंख्या झाली 30 वरती यावेळेस पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 30 बेडबाद 30 धावा. अतिशय जबरदस्त सुरुवात यावेळेस त्यांना दुसरा रिपोर्ट बाबू प्रवीण परेड आणि नवीन ओव्हर ही जोडी नगरीच्या आतमध्ये अक्षरशः धावाचा पाऊस त्यांनी पाहिलेला आहे. भरपूर कामगिरी भरपूर धावा त्यांच्या बॅटमध्ये येताना दिसत आहेत. आता मध्ये शॉट चेंडूला होत गेला. चेंडू जाईल येतो त्याच्या बॉडी लाईनच्या बाहेर फरार होतो. आणखी एक चांगला चौकार आणि चौकाराने धावसंख्येला आकार. धावसंख्या फलकावर 34 धावा. आता मात्र 11 धावांची गरज असून पाहता येण्यासाठी 19 चेंडू आणि 11 धावांची गरज. यानंतर काय करते तर गोलंदाज आपण पाहतो दुसऱ्या षटकात राज हा गोलंदाज भरपूर धावा त्याने फरकत केलेला. एकंदरीत त्याने 17 धावा आतापर्यंत त्याचा केलेला एकंदरीत 5 चेंडूमध्ये. आता मात्र उर्वरित शेवटच्या चेंडूमध्ये षटकातील शेवटच्या चेंडूमध्ये पाहिजे किती धावा येतील ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. सेकंड नंबर नवीन ओव्हर इंटू द 5 होते. यावेळेस वाईटचा इशारा डाऊन द लेफ्ट साईड पंचायतीकडे वळलेला आहे. वाईटचा इशारा सुद्धा आलेला त्यांच्या माध्यमातून एक धावांचा धाव मिळेल. फलंदाजी करणाऱ्या संघाला धावसंख्या 1 पुढे परतली जाईल. 35 वर पोहोचली गेली. आता मात्र 10 धावांची गरज विजयासाठी जिंकण्यासाठी. हा सामना आपण जर पाहिला तर विजयपडावरती यंगस्टार मोरी संघ या 2 संघाच्या विरुद्ध आता मात्र सामना सुरू आहे. आता मात्र काय करणार फक्त चेंडूला टच केलेला आणि संघात टायमिंग आणि चांगलं पाहतोय मध्ये ओव्हरच्या बॅट पाहायला म्हणजे षटकार पाहायला मिळतो.
तर प्रदीप भोईर अर्थातच प्रदीप पोलीस म्हणजे ट्रॅकवर सज्ज होते विस्तार दोरी संघाकडे आपण पाहिलं तर दुसऱ्या षटक हाताळतोय प्रदीप भोईर आता रामदेवीकडे याच्यामध्ये पहिला चेंडू असेल प्रदीप भोईर मात्र यावेळेस विस्तारचं बॅटरी आहे आणि काय करतो तर पहिला फलंदाज बाद होईल तो म्हणजे दिलीपणा या संघाचा प्रदीप परेड याच्या रूपानं आणि पहिला रस्ता दिला जातो यावेळेस स्टार भोईरच्या माध्यमातून प्रदीप होईल आणि त्या प्रदीप आणि सुरेश गोलंदाजी विकेट प्राप्त करतोय आता मात्र पहिला गडी बाद झालेला दुर्वाड संघाचा प्रदीप परेड जगाचा विचार केला संघाने फलंदाजी केली एकत्रित 15 धावा त्यांनी बनवल्या 7 मात्र त्यामध्ये 2 षटकार आणि 3 चौकांचा समावेश आहे 2 षटकार समावेश आहे फक्त 15 धावा त्यांनी बनवल्या आता मात्र फलंदाज संतोष कोण हे बनवून 4 सेकंडला असेल प्रवीण भोईर राऊंड विकेट पुढील चेंडू असेल फलंदाज संतोष कोण दुसरा चेंडू मात्र त्याच्या दिशेने चेंडूला पोल करतो चेंडू जाईल मिड विकेट पट्ट्यामध्ये एक मात्र कंप्लीट करणे दोन्ही फलंदाज एका धावाने धाव फलक पुढे सरकली जाईल 42 वर पोहोचली गेलेलं धावलं संख्या 42 एक गडी बाद आता मात्र विजयाच्या दिशेने यावेळेस वाटचाल करतो म्हणजे दिलीपणा हा संघ फक्त आणि फक्त 3 धावांची गरज विजयासाठी पुढे चेंडू मात्र फक्त अभिप्राय शरीराला किंवा ढकलतो दिशा देतोय फलंदाज ललित भोवर एक मात्र कंप्लीट 45 2 धावांची गरज विजयाकरिता सामना तर पाहिला म्हणजे वन साइडेड मॅच पाहण्यामध्ये एकतर्फी खूप झडप पाहण्यामध्ये ओपनरची इकडे मागे पडतोय एक दोरी संघ या सामन्यामध्ये आता ओव्हर पिच फ्लाय केलेली आमंत्रण दिलं होतं फलंदाजाला परंतु आमंत्रण स्वीकारताना फलंदाज ललित संतोष कोण याला सायकलला फलंदाज संतोष मात्र यावेळेस काय नको मात्र ठीक होतोय मात्र यावेळेस काय नको तर डाऊन द लेफ्ट साइड वाईटचा इशारा आलेला आहे पक्षाचा एक अवस्था धाव मिळेल धाव संख्या 44 स्कोर टेबल नाव आणि आता मात्र फक्त एक धावांची गरज आता मात्र रेड डिलिव्हरी ओव्हर पिच फ्लाय टू द मित्र आपल्या